श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडे संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर तसेच असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? मुलांनो, संत्रा बागेमध्ये एकूण झाडे किती सांगितली बघा. संत्रा बागेमध्ये एकूण झाडांची संख्या किती आहे? 150. एकूण झाडांची संख्या किती आहे? 150. आता सांगितले त्या ठिकाणी संत्रा बागेमध्ये जे आडव्या रांगेतील झाडांची संख्या आहे, आडव्या रांगेमध्ये जेवढी झाडांची संख्या आहे ती उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 पटीने अधिक. 5 ने अधिक, सॉरी 5 पटीने तर त्या ठिकाणी 5 ने जास्त आहे. 5 ने अधिक आहे. मग त्या ठिकाणी जे काय झाडं त्या ठिकाणी आडव्या रांगेमध्ये असतील त्यापेक्षा उभ्या रांगेतील जे झाडं आहेत त्यांची झाडांची संख्या 5 ने अधिक. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक लाईन मध्ये त्या ठिकाणी 5 ने त्या ठिकाणी झाडे अधिक आहेत. तर त्या ठिकाणचं उभ्या आणि आडव्या रांगेतील एकूण झाडांची संख्या म्हणजे आडव्या रांगेमध्ये झाडं एकूण किती, उभ्या रांगेमध्ये झाडं किती, अशा पद्धतीने विचारलं आपल्याला. तर त्या ठिकाणी बघा प्रवाह आकृतीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलंच आहे. त्या ठिकाणी काय सांगितलं, त्या ठिकाणी समजा उभ्या रांगेतील झाडांची संख्या, उभ्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांची संख्या x मानू. आता उभ्या रांगेतील झाडांची जर संख्या x असेल तर त्या ठिकाणचा आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती असणार आहे? आडव्या रांगेतील झाडांची संख्या आडव्या रांगेतील झाडांची संख्या x + 5 अशा पद्धतीने आहे. एक मानला आपण अनेक त्या ठिकाणचा आहे अशा पद्धतीने. आता या ठिकाणी सांगितलं आपलं काय की त्या ठिकाणचं अशा पद्धतीने असेल तर एकूण त्या ठिकाणी झाडांची संख्या बघा मुलांनो, जसं त्या ठिकाणचं एक त्या ठिकाणचा भाग आहे बघा, अशा पद्धतीने एक भाग आहे आणि या बागेमध्ये त्या ठिकाणची असे या लाईन मध्ये जे झाड आहेत ना त्या ठिकाणचे आहे 6 आणि या लाईन मध्ये त्या ठिकाणचे आहेत 4. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणचे ह्या लाईन मध्ये तुमचे 4 आहेत आणि अशा लाईन मध्ये त्या ठिकाणचे किती आहेत? 6. या ठिकाणच्या एकूण लाईन मध्ये त्या ठिकाणी झाडं किती आहेत? एकूण झाडं किती आहेत? झाडांची संख्या आपण काढण्यासाठी असं करतो, या ठिकाणी उभ्या लाईन मध्ये झाडांची संख्या 6 आणि या ठिकाणची 4. या ठिकाणी 6 गुणिले आपण 4 केलं तर एकूण झाडांची संख्या किती येईल? 24. म्हणजे आपल्याला प्रत्येक झाड वेगळं युनिक म्हणजे त्या ठिकाणी गरज असते. आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, फक्त त्या ठिकाणचं या झाडांची आडव्या झाडांची संख्या आणि उभ्या झाडांची एकच त्या ठिकाणी 2 लाईन मोजायच्या आणि त्या ठिकाणी त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आपल्याला त्या ठिकाणी आउटपुट मध्ये एकूण झाडांची संख्या येते गुणाकारामध्ये. आपल्याला काय करायचं मग त्यासाठी गुणाकार. उभ्या लाईनीमधील झाडांची संख्या त्या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण झाड आहे त्या ठिकाणी आपण अशी मोजणार का त्या ठिकाणचं 1 2 3 4 5 अशा पद्धतीने मोजण्याची गरज नाही. आपण त्या ठिकाणचं जसं या ठिकाणचे 6 झाडे ही आणि 4 झाडे 6 × 24 एकूण 24 झाडांची संख्या असेल गुणाकारानुसार. मग आपण या ठिकाणी पण तशाच पद्धतीने प्रश्नामध्ये काढणार की या पहिल्या आडव्या झाडाची उभ्या रांगेतील झाडांची संख्या गुणिले आडव्या रांगेतील झाडांची संख्या यांचा गुणाकार किती असणार आहे? 150 असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ठिकाणी करायचे. म्हणून आपण त्या ठिकाणी प्रश्नातील अटीनुसार पहिल्या अटीनुसार प्रश्नातील किंवा त्या ठिकाणी पहिल्या काही लिहू शकतो. काय x गुणिले x अधिक 5 बरोबर किती? 150. x गुणिले x वर्ग अधिक x गुणिले 5x x गुणिले 5 5x बरोबर 150. 150 बरोबर पलीकडे अलीकडे आणून घेऊ. x वर्ग अधिक 5x वजा 150 बरोबर झालं की नाही वर्ग समीकरण? वर्ग समीकरण आपल्याला मिळालेले वर्ग समीकरणामध्ये या ठिकाणचं आपल्याला हे वर्ग समीकरण जे आहे या वर्ग समीकरणामध्ये काय करायचं आहे? 150 चे असे अवयव वाढायचे की ज्यामध्ये 5 हे त्या ठिकाणी येतील धनमध्ये. किती येतील बरं? 10 गुणिले 15 जर आपण असं केलं 15 सोडून देऊ 15 आहे 150. मग या ठिकाणी आपल्याला 15ला जे आहे ते कोणतं चिन्ह द्यावं लागेल? धन. आणि इकडे कोणतं चिन्ह द्यावं लागेल? ऋण. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला धन उत्तर त्या ठिकाणचं 5 येईल. मग या ठिकाणी लिहून घ्यायचं पुढं समीकरण. x वर्ग अधिक 15x वजा
10x वजा 150 बरोबर 0. या ठिकाणचा हा एक गट पाडायचा, हा एक गट पाडायचा. यामध्ये काय कॉमन राहील? x राहील. मग उरलेलं काय आहे? x अधिक 15 झालं. या ठिकाणचा हा पहिला कंस. दुसऱ्या कंसामध्ये याच्यामध्ये कॉमन काय राहील? 10 राहील. त्या ठिकाणी कंसामध्ये काय राहील? या ठिकाणी वजा 10 राहील. x अधिक 15 राहील. अशा पद्धतीने वजा 10 गुणिले x वजा 10 x वजा 10 गुणिले 15 150 वजा मध्ये. या ठिकाणी आपलं हे बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण कॉमन त्या ठिकाणी जो आहे त्याला एकदाच कॉमन फॅक्टरला तो आहे x अधिक 15 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. x कोणता? हा. 10 कोणता? हा. वजा 10 इथं घेतला. कंस मधला एकदाच लिहितो. मग आता या ठिकाणी आपलं उत्तर किती येईल? x बरोबर 1 तर वजा 15 किंवा x बरोबर 10. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर कोणतं असणार आहे? 10 असणार आहे. आपल्याला काय विचारलं प्रश्नामध्ये? संख्या ही धन असते, झाडांची संख्या धन असते, म्हणून आपली झाडांची संख्या धन मध्ये झाडाला मायनस मध्ये नाही. मायनस संख्या असतात झाडांच्या नाही, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला धनसंख्या घ्यावी लागेल. म्हणून आता या ठिकाणी म्हणून आपण या ठिकाणी कोणते झाडाचे कोणत्या लाईन मधले? उभ्या रांगेतील झाडे. कोणत्या? उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती आहे? 10. असं लिहितं ना. उभ्या रांगेतील झाडांची संख्या 10 आहे. आणि मग आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती असणार आहे? किती असेल रे आडव्या रांगेमध्ये सुमित? हा बरोबर सांगितलं बरं सुमित तू. सुमितने सांगितलं? मी तर सुमितला विचारलं होतं. सुमित 2 आहे आपल्याकडे. 15 अशा पद्धती. आता पडताळा कसा आहे या ठिकाणी? पडताळा बरोबर 10 गुणिले 15 किती झाले? 15 आहे 150. म्हणजे आपला त्या ठिकाणी पडताळ्यानुसार प्रश्न बरोबर आलेला आहे. आपलं उत्तर त्या ठिकाणचं बरोबर आहे. घ्या मला लिहून. काय समजलं नाही त्या ठिकाणचं विचारा. हा प्रश्न समजला सगळा समजला?